चला. अरे थांबा 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 काय थांबा, मी आलेच. आलेच म्हणजे काय कसं झाला प्रवास? कमाल, दर्शन मस्त झालेलं आहे. आणि तिथे जवळच रिसॉर्ट मध्ये बुकिंग केलं होतं ना, 2 दिवस असा निवांत पडून होतो. हो, पण तुम्हा सगळ्यांना खूप मिस केलं. हो, मी तर खूपच मिस केलं आईला. पुरे नाही लग्नादृष्ट. थू थू थू. प्रसाद घेऊन आलात की नाही? हो म्हणजे काय, आता खाणार आहे? हो. आता या घरात, तुमच्या या घरात येण्याने आनंद पसरेल. ते बाई, येऊ का परत जाऊ आम्ही? काय रे, काही घडामोडी घडल्यात का? बऱ्याच घडामोडी घडल्यात. हा. नील परत आलाय. भाई, घाबरवलंय आणि मला. नील आलाय ना, चल भेटून येतो. हा, आलो. सारंग, काय झालंय? तू बोलता बोलता मध्येच थांबलास. काही झालंय का? काही प्रॉब्लेम झालाय का घरात? नाही वहिनी, ते दुसरंच काहीतरी बोलत असतील. तुम्ही नका काळजी करू. तुम्ही दमून आलायत ना, आता फ्रेश व्हा, आराम करा, मग आपण निवांत बोलू. या. काय एवढं सगळं झालं? कधी आला सालूचा फोन? मगाशी. झालं, सांगत होतं तुम्हाला, घाई करू नका, घाई करू नका. ऐकलं नाही माझं. अति घाई संकटात नाही, असं झालंय आता. पण बाबा तुम्हीच सांगितलं ना सावली वहिनीशी बोलायला. हो, कारण मला माहिती होतं, मी अडवलं असतं तरी तुम्ही माझं ऐकलं नसतं. तुम्हा दोघांचा स्वभाव मी चांगला ओळखतो. पण खरं सांगू का, मनात मलाही वाटत होतं की जो काय निकाल लागायचा ना, तो आजच लागू दे. ही सारखी टांगती तलवार घेऊन फिरणं म्हणजे मलाही ते योग्य वाटत नाही. हो, मग आम्हाला पण एक्झॅक्टली तेच वाटलं होतं. आम्ही पण तोच विचार केला होता की सावली मॉमला नीट समजावू शकेल आणि मॉमचा राग थोडा तरी निवळेल म्हणून. पण आता हे सगळं आपल्या संघाशी आलंय. बाबा सावली वहिनीच्या आवाजावरनं तिकडे नेमकं काय झालं असेल ना, याचा अंदाज आलाय मला. अरे पण सावली अजून आशा सोडायला तयार नाहीये. शी इज होपफुल. उलट तीच म्हणते की मॉमचा राग थंड झाला ना की पुन्हा एकदा विषय काढूयात म्हणून. त्यांना थोडा वेळ देऊयात, मग त्या बोलतील, काहीतरी मार्ग निघेल यातून. मला ताराचं पटतंय. आता सावलीला ना तिच्या डोक्याने विचार करू दे. तिला सारखं हे करू नका, हे करा असं सांगून प्रेशराईज करायला नको. कारण माणसं ना प्रेशरमध्ये चुकीचा निर्णय घेतात, जेणेकरून गोष्टी अजून बिघडतात. हो बाबा, मलाही पटतंय तुमचं. राजदादाच्या बाबतीतही असंच झालं होतं. म्हणजे राजदादाने खूप मोठ्या चुका केल्या होत्या, पण मॉमने त्याला फायनली माफ केलं. फक्त काही वेळानंतर ताराच्याही बाबतीत तसंच होईल. फक्त थोडा वेळ जाऊ दे असं मला वाटतंय. मॉम ताराला नक्की माफ करेल.